एक महत्त्वाची बातमी आहे। एकनाथ शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान रवींद्र चव्हाण हे अनुपस्थित आहेत। मुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली जाते आणि काही दिवसांपूर्वी रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांचा वाद झालेला होता। दरम्यान नाराजीमधून शिंदेंसोबत रवींद्र चव्हाण यांनी येणं टाळलंय का, हा देखील आता प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी गिरीश गायकवाड आपल्याला। गिरीश, रवींद्र चव्हाण हे शिंदेंच्या या दौऱ्यामध्ये उपस्थित नाहीयेत। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः ग्राउंड झिरोवर उतरलेले आहेत। मात्र रवींद्र चव्हाण हे कोकणामध्ये काही कामानिमित्त तातडीनं निघाल्याची माहिती आहे। आपण पाहतोय ही सगळी दृश्य स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांची बातचीत करतायत, इथल्या तरुणांची बातचीत करतायत आणि नेमके रस्त्यांची किती दुरावस्था झाली आहे याबद्दल सुद्धा त्यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे। मात्र हे सगळं सुरू असताना रवींद्र चव्हाण जे PWD मिनिस्टर आहेत त्यांचं इथे असणं गरजेचं होतं, मात्र ते कुठेही दिसत नाहीयेत। त्यामुळे बऱ्याच चर्चांना आता उधाण आलेलं। काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांनी जे वाक्य त्यांच्याबद्दल वापरली होती, जे भाष्य त्यांच्याबद्दल केलं होतं, त्यानंतर कुठेतरी नाराजी नाट्य सुरू आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये असं सुद्धा बोललं जात होतं आणि त्यावर आता शिक्कामोर्तब होत आहे की काय रवींद्र चव्हाण यांच्या अनुपस्थितीने असा सुद्धा आता चर्चा जी आहे ती झडू लागलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणामध्ये काही कामानिमित्त ते निघालेत, सिंधुदुर्गामध्ये निघाल्याची माहिती आहे आणि स्वतः आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते लोणेरेपर्यंत हा सगळा पाहणी दौरा करणार आहे आणि त्यांच्यासोबत जे शिवसेनेचे स्थानिक आमदार आहेत ते उपस्थित आहेत। भरतशेठ गोगावले या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसत आहेत, त्यासोबतच महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी उपस्थित आहेत आणि इतर जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये स्वतः मुख्यमंत्री आता मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतात। आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांचा जो लवाजमा आहे तो ठाण्यापासून निघालेला आहे। जवळपास 50 ते 60 गाड्या त्यांच्या ताफ्यामध्ये आहेत आणि ठिकठिकाणी जिथे जिथे पळसपे असू द्या, करंजाळे असू द्या, ज्या ज्या ठिकाणी खड्डे सापडत आहेत स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी बरोबर या सगळ्या खड्ड्यांची पाहणी करतात। मात्र याच खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण त्यांच्यासोबत उपस्थित नसल्यानं अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।